तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण 42 साइज ब्लाऊजची प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत। हे बघा, पूर्ण उंची आहे 14, छाती आहे 42, कमर घेर आहे 38। हे ब्लाऊज पीस आहे। मी 1.5 मीटर कापड घेतलंय। कस्टमरनी मला 1.5 मीटर आणून दिलंय, कारण की चेस्ट पण मोठी आहे आणि लेंथ पण मोठी आहे, 10 इंचाची लेंथ आहे। म्हणून आपण आता डायरेक्ट बघा अस्तरवर कटिंग करायचंय, वेळ वाचवायचा आहे म्हणून आपण डायरेक्ट अस्तरवर कटिंग करायचंय। आधी आपण स्ट्रेट लाईन मारून घ्यायची। पूर्ण उंची आहे 14, 1 इंच वाढून 15 घ्यायचंय। हे बघा, शोल्डर घेतलाय 6, मुंडा घेतलाय 6.5, इथून पण 6 इंचावर मार्किंग करून घ्यायची। छातीचा चौथा 11, कमर घेरचा चौथा 9.5। हे झालं आपलं नेहमीचं माप। आता ह्याच्या पुढे आपण 2 इंच शिलाईला, इकडे पण 2 इंच शिलाईला आणि अर्धा इंच टक्सला। मी अर्धा इंचच देते, तुम्हाला जर 1 इंच द्यायचं असेल तर तुम्ही 1 इंच देऊ शकता। हे बघा, हे आपलं झालं माप। आता आपण मुंडा घ्यायचा आहे। हे बघा, इथे 1.25 घ्यायचा आहे। आपण छोट्या साईजला 1 किंवा 1 इंचावर घेतो नॉर्मली, मी ते 1.25 इंचावर घेतलंय। ह्याचा मध्य काढायचा। हे बघा, असं माप देऊन झालं आपलं। गळा आहे 9 इंच, अर्धा इंच वाढून घ्यायचंय, 9.5 घेतलंय। गळा रुंदी मी 2.25 घेतली आहे, त्यांना जास्त पण डीप नकोय म्हणून इथे पण मी 2.25च घेतलंय। हे बघा, आपलं हे झालंय। आता आपण हे कटिंग करून घेऊया आधी। हे बघा, आपलं हे कटिंग झालंय। आधी आपण इथे 1/2 इंच सोडायचंय आयहूक पट्टीसाठी। हे बघा, आपलं हे असं सेम मार्किंग करून घ्यायचं आपण आधी। हे बाजूला ठेवून देऊया आणि आपल्याला ह्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचंय। प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्यासाठी, आणि हेवी साईजचं आहे त्यासाठी 1 इंच वाढून घ्यायचंय। हे बघा,
ते ते 1.5 इंचावर मार्किंग करायची. आता हे बघा, इथे आपण मार्किंग केली आहे गळा रुंदीची 2.5. पुढचा गळा आहे 6.5. इथे पण 2.5. हे बघा, आपलं हे झालं आता नॉर्मल माप. आता आपल्याला प्रिन्सेस कट साठी शेप द्यायचे आपल्याला. तो आपण कसा काढायचा बघा. टक्स पॉइंट द्यायचा आहे पहिला 11. टक्स पॉइंट आहे 11. इथून 4.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि इथे 4 ही स्ट्रेट लाईन द्यायची आहे. जर तुम्ही आधी पेपर कटिंग करत असाल तर तुम्ही इथे 4 इंचावर मार्किंग करून घ्यायची. कारण की आपल्याला पेपर कटिंग मध्ये कसं आपण पेपर कटिंग केलं आणि अस्तरवर ठेवलं तर आपण 1/2 इंच किंवा अर्धा इंच वाढवतो शिलाईसाठी. इथे आपण डायरेक्ट करतोय, त्यासाठी मी इथे 4.5 इंचावर मार्किंग करून घेतली आहे. आणि ही बघा, ही अशी हे करून शेप द्यायची आपल्याला. हा पण शेप दिलाय. तर इथे 2.5 इंचावर मार्किंग करायची. हेवी साईज आहे म्हणून 2.5 इंच. इथे थोडासा गोल राऊंड द्यायचा आहे बघा. हे बघा, आपलं हे मार्किंग झालंय. आता आपल्याला इथे चुनी पडू नये म्हणून इथे 1/2 इंच तरी आपण असं 1/2 इंच आहे बघा, 1/2 इंच किंवा 1 इंचावर मार्किंग करून घ्यायची. हे बघा, ही आपली साधी आणि सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कटची. ही मी तुम्हाला साधी आणि सोपी पद्धत दाखवली आहे. हे बघा, इथे बरोबर 1 इंचावर मार्किंग आली. तेच आपण इथे 1.5 इंच वाढवायचं आहे. हे बघा, 1.5 इंच आपण इथे वाढवलंय. आणि जे आपण इथे 2.5 इंच वाढवलंय ते इथे 3 इंच वाढवायचंय. हे बघा, साधी आणि सोपी पद्धत आहे ही. आणि आपण हे ठेवायचे असे इकडे. आता आपल्याला हे बघा, इथून हे कमी करायचं. आता आपलं हे पाठचा भाग आपण हा चेक करायचा आधी किती जास्त आहे ते आपल्याला इकडे. हे बघा, इकडून क्रॉस लाईन द्यायची आहे आणि इकडून पण क्रॉस लाईन द्यायची. ही बघा, ही आपली झाली क्रॉस लाईन. आता आपण कटिंग करूया. कटिंग पण कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते आधी. इथे काय करायचं ते, नाही इथे कमी पडतं. जर तुम्ही ह्या शेपवर कटिंग केलात ना
तर आपल्याला हा भाग कमी पडणार. ते मी तुम्हाला दाखवते पुढे कसं करायचं ते. हे बघा, आता आपण हे काय करायचं माहितीये, हे बघा हे असं कमी जास्त येतंय, म्हणून आपण काय करायचं, आधीच इथे अर्धा इंच वरती मार्किंग करून घ्यायची. हे बघा, जे इकडे आहे ना मार्किंग आपली पुढच्या भागाची, तीच आधी कटिंग करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला हे कमी पडणार नाही. कारण की टक्स मारला की आपल्याला हा भाग कमी पडतो. हे बघा, आपल्याला हे मार्किंग केलंय ते कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, आपला बरोबर कट इथे झालाय व्यवस्थित एकदम. हे बघा, आणि जर थोडंसं कमी जास्त असेल तर आपण नंतर कटिंग करायचं, ते शिवून झाल्यानंतर. आपला हा मागचा आणि पुढचा भाग झालाय. आता आपण डायरेक्ट पेपर ह्याच्यावर कटिंग करूया, ब्लाऊज पीसवर. आधी मागचा भाग ठेवायचा आहे. हे बघा, आपलं 42 साईजचं ब्लाऊजची कटिंग झाली आहे. हे मी शिवताना आपण गळा कटिंग करतो, कारण की याला काहीच करायचं नाही, पायपिंगच फक्त द्यायची आहे. त्यामुळे मी आधी कटिंग केलं नाहीये. मी तुम्हाला ही साधी आणि सोपी पद्धत दाखवली आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची, आणि ते पण हेवी साईजचं ब्लाऊज आहे हे. त्यामुळे
एकदम कोणी पण हे पहिल्यांदा जर कोण शिवत असेल तर त्याला हे पटकन जमेल आणि शिलाई पण पटकन हे प्रिन्सेस कटला बोलतात नाही ते चुन्या वगैरे पडणार नाही असं व्यवस्थित असं कटिंग केलेलं आहे ब्लाऊज हे ब्लाऊज पीस. तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा. तुम्हाला ही पद्धत एकदम साधी आणि सोपी पटकन कळेल अशी पद्धत आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.